सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमधल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधासाठी आज सांगली आणि कुपवाड बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आज संध्याकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मोर्चामध्ये आंदोलकांसह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे सहभागी झाले होते। महिला भगिनींनी सांगून दिलेलं आहे की कशा प्रकारे आम्ही आमच्या जर महिला या संदर्भामध्ये जर अग्रेसिव्ह झाल्या तर घर सुद्धा पाडायला कमी करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून त्याला सजा व्हावी आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ही जी दोन मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा, त्यांचं वय पाहता सकल हिंदू समाजानं या सगळ्या मुलांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहावं, ही एक आमची भूमिका यामध्ये आहे। अशा घटना घडल्यानंतर हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे। त्यामुळं या लोकांच्या बाबतीमध्ये कुठंतरी खटला हा ताबडतोब काही महिन्यांमध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्यांना कडक म्हणजे फाशी सोडून दुसरी कुठली शिक्षा मिळणार नाही। हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे। आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ ह्याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं